बुलढाणा जिल्ह्यातील 4 तालुक्यात 205 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात विविध पशु पक्षींचा अधिवास आहे। मागील 1 डिसेंबरच्या रात्री सीवन नावाचा पट्टेदार वाघ या अभयारण्यात दाखल झाला असून त्याची प्रत्येक हालचालीवर वन्यजीव विभाग लक्ष ठेवून आहे। 2 दिवस अगोदर जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात एका ठिकाणी रात्रीच्या वेळी हा वाघ कैद झाला आहे। मी खंडू महादेव मांटे, मुक्काम मांडेरा पाटा। मी काल 11 डिसेंबरला खामगाववरून ज्ञानगंगा अभयारण्यामधून येत असताना बोथाच्या चढावर माझी कार चढत असताना आम्हाला फार मोठा वाघ हा क्रॉस झाला आणि आम्ही गाडी थांबवली असता आम्ही त्याला पाहिलं, तो जंगलात वरती पळून गेला। काल 2 वाजेची ही घटना आहे। माझ्यासोबत एक बाईक होती आणि समोरून एक कार होती। आम्ही प्रत्यक्षदर्शी त्या वाघाला आम्ही आमच्या नजरेत पाहिलं। रेडिओ कॉलर लावलेला सदर वाघाचा पाठलाग तर सुरूच होता, पण आता त्याचा फोटो हाती आल्यानंतर वन्यजीव विभाग अजून सतर्क झाला असून त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावलं उचलली जात आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात 3 वर्षांअगोदर एका T1 नावाच्या वाघिणीने 3 बछडे दिले होते। त्यांचे अनुक्रमे C1, C2 आणि C3 असं नामकरण करण्यात आलं। लहानपणापासून C1 वाघ लवकर उघडपणे समोर येत नव्हता, म्हणजेच तो अतिशय लाजाळू होता। 5 महिन्यात 1300 किलोमीटरचा प्रवास करत असताना त्याला फक्त बुलढाणा जिल्ह्यातील माटारगाव परिसरात एका व्यक्तीनं पाहिलं होतं। मागील 12 दिवसांपासून सदर वाघ या अभयारण्यात थांबलेला असून तो पूर्ण जंगलात फिरून पाहणी करत आहे। अभयारण्यातून जाणारा मार्ग रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत काटेकोरपणे बंद ठेवावा। वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी मार्गांवर गतिरोधक बसवण्यात यावे। सीवन वाघाच्या संरक्षणासाठी वन्यजीव विभाग, प्रादेशिक वन विभाग व पोलीस विभागाने संयुक्त काम करावे, अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर 10 डिसेंबरला आयोजित जिल्हा व्याघ्र समितीच्या बैठकीत चर्चा झाली। अस्वलांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेलं ज्ञानगंगा अभयारण्य हे जैवविविधतेने परिपूर्ण आहे। वाघ हा प्राणी राहण्यास इथले वातावरण अनुकूल असून वाघाच्या खाद्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीवांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात आहे। यामुळे हा वाघ ज्ञानगंगेत राहू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। 5 महिन्यात तब्बल 1300 किलोमीटरचा लांब पल्ला गाठत यवतमाळ जिल्ह्याच्या टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडत C1 नावाचा 3 वर्षीय सब अडल्ट वाघ चक्क बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झालेला आहे। हा वाघ आपल्या नवीन टेरोटेरी तसंच वाघिणीच्या शोधात असल्याची शक्यता अकोला वन्यजीव विभागाचे DFO मनोज कुमार खैरनार यांनी वर्तवली आहे। बुलढाणा ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये C1 नावाचा एक पट्टेदार वाघ या ठिकाणी त्यानं एंट्री केलेली आहे। तर याने जवळपास 1300 किलोमीटरचा प्रवास पार पाडत या ठिकाणी तो आलेला आहे आणि यामुळे वन्यजीव प्रेमी जे आहेत त्या वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। 2 दिवसा अगोदरच या वाघाचे जे छायाचित्र आहे ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे आणि त्यामुळे वन्यजीव विभाग जे आहे ते सतर्क झालेला आहे। C1 टायगर हा टिपेश्वर अभयारण्यातून 1300 किलोमीटर प्रवास करून 5 महिन्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पोहोचलेला आहे आणि ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पोहोचल्यानंतर जवळपास 11 दिवस झालेले आहे। या 11 दिवसामध्ये ठिकठिकाणी त्याने पूर्ण अभयारण्यामध्ये तो फिरलेला आहे। 2-3 त्याने शिकारीसुद्धा केलेले आहेत आणि तो आल्यापासून WIचे मेंबरसुद्धा ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आहेत आणि तसेच आमचे वनरक्षक, वनपाल, RFO, वनमजूर आणि STPF स्टाफ पूर्ण त्याच्या मॉनिटरिंगमध्ये आहे की दररोज तो कुठे जातो, त्याचे पगमार्क कलेक्शन करणं, त्याच्यानंतर वॉटर होल जे आहे ते फिलअप करणं, स्वच्छ करणं आणि ज्या ज्या रूटवर तो जाईल त्या त्या रूटवर इतर प्राण्यांचीसुद्धा काय काय हालचाल आहे याचंसुद्धा पाहणं हे आम्ही बघतो आहे। हा टायगर जो आहे तो 3 वर्षाचा आहे आणि तो अन्नाच्या शोधात आणि त्याच्या टेरिटरीच्या याच्यात आलेला आहे असं आता प्रथमदर्शनी दिसतं आहे, परंतु तो आता पूर्ण यंग असल्यामुळे
तो फिमेलच्या शोधातसुद्धा जाऊ शकतो, हे काही नाकारता येत नाही. परंतु आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी की तो 11 दिवसापासून ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आजपर्यंत तो आहे आणि आजपर्यंत तो सगळीकडे आपली फिरून कराची टेरिटरी मार्क करतो आहे आणि टेरिटरी त्याने मार्क केली तर निश्चितच तो इथं राहील आणि पर्यटकांसाठी तसंच जनतेसाठी, बुलढाण्याच्या जनतेसाठी खूप अभिमानाची गोष्ट राहील. याचं मला खरंच गर्व वाटतो. धन्यवाद. बुलढाण्याहून प्रशांत खंडारे यांचा विदर्भ न्यूजसाठी हा विशेष वृत्तांत.